विद्यानगरचं नाव आहे. आहेत ना विद्यानगर परत. सुनीता बराट. सुनीता ताई बराट आहेत का? बराट बराट आहेत ना? दुसरी काढायची का चिठ्ठी? ठीक आहे, काढा आमदार साहेब. शाहूनगर झालंय ना आता. शाहूनगर मध्ये किती महिला आहेत? अरे 80% शाहूनगरच आहे सगळं. नैना विठ्ठल ढोबळे आहेत का? आहेत आहेत, समोर आहेत. नाही आहेत का ताई? नाही आहेत. नाही म्हणलं की ह्यांच्या तोंडावर बघा ना किती खुशी येते. हा 3 इडियट मध्ये सर एक वाक्य है, दोस्त अगर फेल हो जाए तो बहुत दुख होता है, लेकिन दोस्त अगर फर्स्ट आ जाए तो और दुख होता है. हा आहे तुमच्यासाठी गाड्या आहेत बाकी अजून. अहो उलट यांना साडी गेली, तुम्हाला गाडी अजून बाकी आहे ना. हा डोळ्याचं ऑपरेशन वाले ताई 50 पैसे. हा तर 5 जणी आलेले आहेत. आदरणीय काटे साहेबांना विनंती आहे, आपल्या पिंपरी चिंचवडचं दमदार युवा नेतृत्व आदरणीय शत्रुघ्न काटे साहेब, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी माता माऊलींशी लाडक्या बहिणींशी संवाद साधावा. ज्यांचा अभिषेकाचा सोहळा आहे असे दमदार आमदार आमचे अभ्यासू नेतृत्व आणि इन्स्टंट कवी. खरं तर ते साहित्यिक क्षेत्रामध्ये आणि त्यांच्याकडे कुठली कला नाही आहे असे आमदार. ते गाणंही खूप चांगलं गातात, ते बऱ्याच महिलांना माहिती नसेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक असेल, साहित्यिक असेल, राजकारणी क्षेत्रामध्ये असेल आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, या चारही क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे असे आमदार अमितजी गोरके साहेबांचा वाढदिवस. खूप दिवस हा कार्यक्रम चालले सगळे वाढदिवसाचे. पहिलेच आमदार असे आहेत की त्यांचा अभिचिंतन सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या भागामध्ये सगळेच नागरिक आणि त्यांचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्याच्यातून आजचा हा कार्यक्रम खेळ पैठणीचा महिलांचा आवडता कार्यक्रम ताई. मी पाहिलं की सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरती एवढं हास्य आणि आनंद खरं तर अमितजींच्या वाढदिवसामुळे येतोय. आणि आमच्या मातृतुल्य असलेल्या अरुणताई गोरके, आमदार उमाताई खापरे, आमचे उपस्थित सर्वच राजेश अण्णा असतील, चित्रदादा असतील, राजाभाऊ धुर्गे असतील, अजितजी भालेराव, गणेशजी लंगोटे, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खाली आमचे भारतीय जनता पार्टीचे आमच्या सरचिटणीस वचते खाडे आहेत. सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत. कमलताई गोलप आहेत, सुप्रियाताई चांदगुडे आहेत. या भागामध्ये आपण काम करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं की 2017ला या भागातून आपण भारतीय जनता पार्टीचे 3 नगरसेवक, खरं तर 4था नगरसेवक यायला पाहिजे नव्हता, पण 3 नगरसेवक या भागातून आपण दिले. आपण पाहिले की या भागाचे डेव्हलपमेंट, या भागातील ज्या नागरी समस्या आहे ते सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करणारे आमचे 3ही नगरसेवक. या भागाचा जो विकास होत आहे हा विकास खूप चांगल्या प्रकारे होत आहे आणि त्याला साथ आदरणीय आमदारांची मिळते. माझी सगळ्या उपस्थित सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपल्या सगळ्यांना माहिती की 8 वर्षानंतर या महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा येते आणि मला माहिती विश्वास तुमच्या सगळ्यांवरती आहे आणि तुमच्या सगळ्यांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरती आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण माता भगिनी जास्तीत जास्त सहभागी होऊन, तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या एका मताची किंमत बिहारसारखी निवडणूक, फक्त बिहारसारखी निवडणूक तुमच्या एका मताच्या किमतीमुळे आज तिथं NDAचं गव्हर्नमेंट, भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट तिथं आलेलं आहे.
माझा तुम्हाला शब्द आहे की आपण भारतीय जनता पार्टीचे विचाराचे 4ही नगरसेवक या भागातून आपण महानगरपालिकेत द्या. ज्या महिलांसाठी असंख्य योजना आहेत ते राबवण्याचं खरं तर हे 4ही नगरसेवक आपल्या सगळ्यांसाठी करणार आहेत आणि त्यांना सगळ्यांना पाठिंबा तो आमदार आदरणीय अमितजींचा असेल. त्यामुळं अधिक न बोलता चांगला कार्यक्रम या ठिकाणी चालला आहे. महिलांना मला वाटतं आता EV बाईक आहेत, चांगल्या पैठणींचं ज्यांना खरं तर ड्रॉमध्ये नाव आलं आहे आणि ज्यांचं नाव नाही आलं त्यांनी नाराज होऊ नका. मला वाटतं प्रत्येक महिला काहीतरी गिफ्ट आहे. येस, बरोबर ना. त्यामुळे सगळ्या महिला आनंदी आहेत आणि खरं तर तुम्ही आनंदी आहात तर घरातले सगळे मंडळी आनंदी आहात. आत्ता उमाताईंनी बोलता बोलता सांगितलं की सासूबाई आणि सुनबाई यांचं दोघांचं बॅलन्स करण्याचं काम खरं तर आमदार साहेब करतात. कारण एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे आणि कारण घरातले दोन्ही जर घरातलं गव्हर्मेंट हे चांगलं असेल ना तर आमच्यासारखी लोक समाजात येऊन जास्त काम करता येतं. त्यामुळं तुम्ही दोन्ही या सुशिक्षित आहात, दोघांचंही काम चांगलं आहे, दोघंही समाजामध्ये काम करतात. आमच्या वहिनी खरं तर कॉलेज सांभाळतात आणि तुम्ही समाजातील नागरिक सांभाळतात आणि या सगळ्यांचा दुवा आमचे अमित जे आहेत ते आम्हा सगळ्यांना सांभाळत असतात. त्यामुळं एक हुशार नेतृत्व या शहराला मिळालेलं आहे. सगळ्यात एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला की या राज्याचे कणखर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ यांच्या सगळ्यात जास्त जवळ सगळ्यात लाडके व्यक्तिमत्व कोण असेल तर तुमचे आमदार आणि आमचे आमदार अमित जे आहे त्यासाठी एकदा तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. असं चांगलं नेतृत्व या भागासाठी मिळालं आहे. मी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी यांनी प्रार्थना करतो की त्यांना असंच निरोगी आयुष्य लाभो, त्यांच्या हातून समाजाची, देशाची, राष्ट्राची सेवा घडो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद काटे साहेब. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. आपल्या ही पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि 5 जणींना विनंती आहे की आपल्या 5 पैठण्या या ठिकाणी देण्यात येणार आहेत. त्यानंतर एक सुंदरसा डान्स होईल आणि पुढील गेम लगेच. आपण आता वेगात जाणार आहे एकदम. तर या ताई 5 जणी या साईडने एक ग्रुप फोटो काढतोय आपण. वेळेची कमी आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ग्रुप फोटो काढतोय. दोघी इकडून, दोघी या बाजूने. हां ताई हे जे काय